1992 साली तुम्ही स्थापना केली, तर त्या स्थापनेची कल्पना कोणाची होती? हा जो सर्व कार्यक्रम आपण ज्यात म्हणजे आगमनाचा जी एक कल्पना आहे, त्या टायमाला आगमनाची कल्पना आपल्या उरण शहरामध्ये नव्हती, मुंबई शहरामध्ये चालत होती. का आपण एक गणपती आहे हा आपल्या घरी जेव्हा येतो हा उत्साहात आणू. आणि असेच त्याच्यानंतर आज आमचा सर्वात मोठा कार्यक्रम असतो जो आमच्या इथे म्हणजे लगभग 15-17 वर्ष हा निरंतर कार्यक्रम आमच्या मंडपामध्ये महा मेडिकल चेकअप. सर्वप्रथम पूर्ण उरणकरांकडून एक धन्यवाद द्यायचा आहे तुम्हाला. आपल्याकडची पोरं जायला कंटाळतात कारण तेवढ्या लांब जायचा, प्रवास करून परत यायचा तेवढ्या गर्दीतून. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मध्ये तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर डिनर विथ यूट्यूब सेलिब्रिटी. आणि आज आपले उरणचे सेलिब्रिटी आहेत छत्रपती शिवरायांच्या नावाने ज्यांचं मंडळ आहे राजे शिवाजी मित्र मंडळ, आणि ज्यांच्या इथं उरणचा राजा म्हणजे उरणचा सर्वात फेमस गणपती असतो त्या मंडळाकडे आपण आज आलोय. आपल्यासोबत कुणाल दादा आहे, मोनिश दादा आहे आणि संकेत दादा आहे. तर दादा, पहिले तर तुमच्या सर्वांचे आभार की मला इथं येऊन बोलण्याचा चान्स दिलात त्याबद्दल. आणि या मंडळाबद्दल मला तुम्हाला थोडक्यात माहिती विचारायची आहे की 1992 साली तुम्ही स्थापना केली, तर त्या स्थापनेची कल्पना कोणाची होती? स्थापनेची कल्पना आमचे वरिष्ठ म्हणजे माझे वडील, आमचे विलासदादा आहेत, विलासदादा खैरे माझे वडील, आणखीन अजून असे बरेच आमची वरिष्ठ मंडळी आहेत. त्यांनी ही स्थापना एक कल्पनेतून म्हणजे सर्व लोक एकत्र यावी त्या कल्पनेतून ह्या मंडळाची स्थापना केली 1992 साली. आज या गोष्टीला 34 वर्ष झालेले आहेत. त्या कल्पनेतून आज हा एक छोटासा त्याने उपक्रम राबवला होता. आज आमच्या या नवीन पिढीने हा उपक्रम एक सर्वव्यापी म्हणजे आज आपल्या मुंबईमध्ये, रायगडमध्ये, नवी मुंबईमध्ये आपला आज या छोट्यासा त्याला मोठा स्वरूप आलेला आहे. पण ह्या सर्व स्थापनेनंतर महत्त्वाचा मुद्दा असतो 10 दिवस गणपतीचे. आणि त्या 10 दिवसांमध्ये तुमचे होणारे कार्यक्रम हे आत्ता नाही, पण जेवढे कोणी ब्लॉगर्स आहेत ते नियमित इथे येत असतात आणि पूर्ण त्याची काय बोलतो आपण कल्पना घेऊन शूट करत असतात. पण हे कार्यक्रम जेव्हा तुम्ही राबवता ते राबवण्यामागचा हेतू तुमचा एक असा असतो की प्रत्येकाने इथे यावं आणि गणपतीचं दर्शन घेऊन जावं, बरोबर आहे? आणि त्याच्यासोबत आपल्या गणपतीची माहिती मिळावी सर्वांना. तर त्या कार्यक्रमांबद्दल सांगा. जेव्हा आपण म्हणजे स्थापना झाली आपल्या मंडळाची त्या टायमाला काही एवढं आपला हा उरण एक छोटासा गाव होता. त्या टायमाला म्हणजे काही एवढं आपल्या म्हणजे औद्योगिकरण वगैरे झालं नव्हतं. लोकसंख्येने देखील आपण उरण हा शहर छोटाच होता. पण जसं जसं म्हणजे त्या पिढीकडनं आमच्या पिढीकडे जेव्हा गणपती आला तेव्हा थोडासा व्यापक रूप त्याला भेट दिला गेला. आणि त्यानंतर मग आम्ही हे थोडेसे कार्यक्रम आपले सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्याच्यानंतर दानधर्माचे त्याच्यामध्ये कार्यक्रम असो, त्याच्यानंतर आज ह्या पिढीने हे कार्यक्रम पुढे नेलेले आहेत. म्हणजे हा जो वारसा आमच्या वडिलांनी आम्हाला दिला, आज आम्ही आमचा वारसा आज या नवीन पिढीकडे आज स्फूर्त करतो. आज हा जो सर्व कार्यक्रम आपण ज्यात म्हणजे आगमनाचा जी एक कल्पना आहे त्या टायमाला आगमनाची कल्पना आपल्या उरण शहरामध्ये नव्हती, मुंबई शहरामध्ये चालत होती. ती आगमनाची कल्पना आज या नवीन पिढीने आपल्या उरणमध्ये देखील आणली. एक छोटासा आगमनातून एक आज भव्य दिव्य आगमन असं म्हणजे आज आपल्या जसं आपण विसर्जनाचा बोलतो, विसर्जन म्हणजे आपला एक गणपती बोलला तर आपला एक खुशीचा क्षण नसतो. कारण बाप्पा आपल्या घरी पाहुणे येतात, तो एक जाताना आपण बरेच लोक म्हणजे दुःखी असतात, रडतात त्या गोष्टीत. बरेच लहान मुलांना त्याच्यामध्ये आपण त्या यूट्यूबमध्ये वगैरे पण बघतोच. तसं आम्ही मग ती एक कल्पना आणली का आपण गणपती आपल्या घरी येतात, आपल्या इथे कोण पाहुणा आला का त्याचं आपण उत्साहात स्वागत करतो. ती एक कल्पना आमच्या नवीन जनरेशन पोराने आमच्या इथे मनामध्ये टाकली का आपण एक गणपती आहे हा आपल्या घरी जेव्हा येतो हा उत्साहात आणू. म्हणजे विसर्जन मिरवणुकीपेक्षा आपण उत्साहात आपल्या घरी जेव्हा गणपती येतो तो उत्साहात आणू. त्यानुसार ही कल्पना म्हणजे आगमनाची कल्पना यंग जनरेशनने आमच्यामध्ये मांडली आणि ती आम्ही आता पूर्ण केली. त्यानंतर असं आपल्या इथे 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपण एक चांगले म्हणजे उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये श्रीची स्थापना, मंडळाची स्थापना झाली, गणपतीची स्थापना झाल्यानंतर लहान मुलांसाठी आपण इथे म्हणजे खेळ वगैरे घेतो.
चित्रकला स्पर्धा वगैरे घेतो. त्याच्यानंतर महिलांसाठी पण आपल्या इथे विशेष म्हणजे आज महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांसाठी पण आपल्या इथे विशेष कार्यक्रम असतात महिलांसाठी. कालच आता आपल्या इथे पटेल ज्वेलर्समार्फत आपण एक महिलांसाठी म्हणजे प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम केलो. त्याच्यानंतर आपल्याच उरणगावचे सुपुत्र आहेत आतिश पाटील, त्यांनी देखील हसू खेळू या पैठणी या नावाचा एक उपक्रम या 2 वर्ष सतत आमच्या मंडळामध्ये ते पण राबवत आहेत. आणि असेच त्याच्यानंतर आज आमचा सर्वात मोठा कार्यक्रम असतो जो आमच्या इथे म्हणजे लगभग 15-17 वर्ष हा निरंतर कार्यक्रम आमच्या मंडळामध्ये महा मेडिकल चेकअप कॅम्प, त्याच्यामध्ये लायन्स क्लब ऑफ उरण आणि डॉक्टर असोसिएशन आपल्या उरण ह्यातर्फे एक म्हणजे मोठा करतो. ह्या वर्षी तर म्हणजे खूपच 200चा आकडा म्हणजे रुग्णांनी 200चा आकडा पार केलेला आहे. त्याच्यामध्ये आज म्हणजे ह्या वर्षी कॅन्सर चेकअप म्हणजे महिलांमध्ये आता जे सध्या कॅन्सरचे कार्यक्रम म्हणजे कॅन्सर हा आता सध्या झपाट्याने वाढलेला आहे. ह्याच्यामध्ये पहिले कॅन्सरचे पेशंट काही एवढे होत नसत, हल्ली आपण बरेच बघतो. कॅन्सर म्हणजे ओरल कॅन्सर, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, त्यांच्या पिशवीचे वगैरे कॅन्सर्स वगैरे असतात, तर हे वाढलेले आहेत. त्याच्यावरती पण आज आपण म्हणजे खोपोली टाटा मेमोरेबल हॉस्पिटलचे खोपोलीमधनं टीम आली होती, मॅनेजमेंटची टीम आली होती, तर त्यांचे देखील आपण इथे तो कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यानंतर मेडिकवर हॉस्पिटल खारघर ह्या इथून देखील फिजिशियन म्हणजे आपल्या हृदयाचे आता हार्ट अटॅक्स वगैरे आपण वाढलेले आहेत प्रमाणामध्ये. जसे जसे पहिले हार्ट अटॅक हे कसे एक लिमिटेड एज नंतर येत होते, म्हणजे 50, 60, 70च्या पार झाल्यानंतर हे हार्ट अटॅकचे प्रमाण येत होते फर्स्ट सेकंड, ते आता 40पर्यंत येऊन पोचले, 30मध्ये पण येऊन पोचलेले. तर त्यासाठी देखील आम्ही ECG आणि त्यांचा फिजिशियन्स वगैरे त्या मेडिकवर हॉस्पिटलचे फिजिशियन्स वगैरे आम्ही ठेवले होते. ओके, तर मला सर्वप्रथम पूर्ण उरणकरांकडून एक धन्यवाद द्यायचा आहे तुम्हाला की जो आगमन सोहळा असतो तो मोस्टली मुंबईमध्ये होतो, आपल्याकडे होत नाही. आपल्याकडची पोरं जायला कंटाळतात कारण तेवढ्या लांब जायचा, प्रवास करून परत यायचा तेवढ्या गर्दीतून. तो तुम्ही उरणमध्ये आणलात, त्याबद्दल मी सर्व उरणकरांकडून पहिले तुमचं आभार मानतो की असाच सोहळा करत राहा, जेणेकरून उरणची जेवढी यंग जनरेशन आहे, जेवढी मुलं आहेत, त्यांना बाहेर न जाता आपल्याच विभागात आपल्याच बाप्पाचं आगमन सोहळा बघता येईल आणि तो जो अनुभव असतो तो घेता येईल. तर मला संकेत दादाला आता हाच प्रश्न पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा आहे की नेक्स्ट जनरेशन, जसं दादा तू बोलला की जी पुढची जनरेशन आहे त्यांनी हा सोहळा आणला, तर संकेत दादा फक्त एवढंच सांग की आगमनाचा थॉट तुम्ही कसा डिस्कस केला? तर आगमनाचा आमचा हा एक उत्सवाचा दिवस असतो, हा आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो. त्याच्यासाठी आम्ही खूप पहिलेच प्लॅनिंग करतो या आगमनासाठी. टी शर्ट वगैरे बोला, जवळजवळ आमच्या टी-शर्ट मंडळाच्या 400 ते 500 टी-शर्ट आमच्या जातात बुकिंग. म्हणजे उरणमध्ये बहुतेक अशी गाव आहेत, त्या गावागावात म्हणजे प्रत्येक टी-शर्ट जाते. तिथं स्वतःचं कार्य म्हणजे बँडवाले पैसे घेऊन बँड होतात, पण त्यांना एक आनंद येत होता की आपल्या विभागात आपण काम करतोय. तर त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचे आभार मानतोय आणि असाच कार्यक्रम वारंवार ठेवत राहा. आणि मला फक्त हेच आता विचारायचं आहे की फ्युचरमध्ये म्हणजे हा वर्ष तर आता संपत आला, 1 ते 2 दिवस राहिले आपले, तर पुढं भविष्यामध्ये अजून काय प्लॅन आहे जे आपला उरणचा राजा मित्रमंडळ करेल? आम्ही तर सर्व उरणकरांचे पहिली गोष्ट म्हणजे आभार मानतो. तुमच्या सर्व यूट्यूबर्सचे आम्ही आभार मानतो जे आमचे ब्लॉग्स आज ह्या ब्लॉग्सनीच प्रसारमाध्यमातूनच आम्हाला आज उरणचा राजा म्हणजे आम्हाला नाही, या उरणचा राजा आमच्या गणपतीला म्हणजे त्या प्रसारमाध्यमातून आज फेमस झालेला आहे. आज आम्ही म्हणजे जी संकल्पना जी आम्ही आता आगमनाची ठेवतो, हा भव्य दिव्य आगमन सोहळा आहे. आता आम्ही त्या आगमन सोहळ्यामध्ये जे कोणी वाद्य वाजवतात, बेंजो वाजवतात किंवा जे ढोल वाजवतात, आता ते आम्हाला म्हणजे पैशांची वगैरे काही मागणी वगैरे करत नाही. ते स्वतःहून सांगतात का बाबा आमची पण तुमच्या राजासोबत आमची पब्लिसिटी होईल, त्या हिशोबाने ते आमच्या इथे येतात. तर पण आम्ही पण आमच्या ह्यांनी म्हणजे आमचं पण काहीतरी कार्य, त्यांचे पण ते पण मेहनत करतायत, तर त्यासाठी आम्ही त्यांच्या मेहनतीचा फळ म्हणून आम्ही त्यांना एक फुलाची पाकळी असा पाकिट त्यांना आम्ही ते वाद्यांना देतो. एक म्हणजे ज्या टायमाला आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही आगमन आपल्या उरणमध्ये सुरुवात झाली आगमनाची, त्या टायमाला लगभग 3 ते 4 बेंजो पथक आपल्या उरणमधले, आज आपल्या उरणमधला पण नाव भरपूर मोठा झालेला आहे. तर ते आगमनासाठी आता आपण जसे लोक बाहेरनं आपल्या इथे येतात तसे आपल्या इथले ढोल पथक हे उरणमधनं बाहेर जातात वाजवायला.
तर ते पहिले ढोल पथक आपल्या उरणमध्ये ज्यांची 2 ढोल पथकांची जी स्थापना झाली उरणमध्ये, मी उरणकर, त्यांनी फर्स्ट टाईम, आणि वादन त्याही फर्स्ट टाईम आपल्या उरणच्या राजाला फर्स्ट टाईम सलामी दिली होती. तर ते मी उरणकर हा ढोल पथक तो हा आपल्या इथे दरवर्षी म्हणजे आवर्जून असतो. ते सांगतात का आम्ही सुरुवात जिथनं केली, ज्या राजाला आम्ही मानवंदना, सर्वात पहिली मानवंदना म्हणजे आम्ही पब्लिकमध्ये आलो, तो उरणच्या राजामध्ये आलो, आणि ते आजपर्यंत आपल्या इथे न चुकता ते दर आगमनाला आपल्या इथे वाजवतात. आणि असेच बेंजो, भरपूर असे बेंजोवाले बेंजो पथक देखील झालेले आहेत. छोट्यात छोटे बेंजो पथक आणि ते मोठ्यात मोठे म्हणजे ज्यांचं मोठा स्वरूप झालेलं आहे बेंजो पथकांचं, ते देखील आपल्या इथे येतात. पण आम्ही आता कसं आहे, जास्त हे पब्लिक होऊ नये आणि नियंत्रणामध्ये राहू, लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे दरवर्षी म्हणजे बेंजो, जे नवीन बेंजो वादक पथक आपल्या इथे होतो, आम्ही त्यांना जास्त करून म्हणजे संधी देतो. कारण आता जे मागच्या वर्षी झालेले ते ऑलरेडी फेमस होऊन ते दुसरे मोठे मोठे ऑर्डर घेतात. तर आम्ही त्या गोष्टीमध्ये फक्त नवीन बेंजो धारकांना चान्स आणि संधी देतो. त्या कारणाने आपली लिमिटमध्ये म्हणजे मिरवणूक लिमिटमध्ये राहील. गेल्या वर्षी ह्यावर्षी आम्हाला थोडीशी संधी भेटली नाही आहे, कारण गेल्या वर्षी पण आम्ही महिला सक्षमीकरणासाठी आपल्या इथे केसेस उरणमध्ये झाल्या होत्या. तर त्यानं महिलांनी कसं सावरायचं आहे, तर त्यासाठी पण आम्ही त्या माध्यमातून म्हणजे महिलांपर्यंत घरोघरी मेसेज, त्या मिरवणुकीतून महिला रक्षणासाठी काय करता येईल, काय नाही, कसं महिलांनी स्वतःचं रक्षण करायचं आहे, ह्यासाठी देखील आम्ही त्या महिलांनी म्हणजे त्यांचं लेझिम पथक होतं, त्या लेझिम पथकामधनं त्यांनी ते एक सुंदर असा कार्यक्रम आम्हाला म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी दिला होता. तर खूप छान माहिती दिलीत दादा. आणि मला फक्त बोलायचं आहे 2 शब्द, की जसं आता सगळीकडे आपण बघतोय लालबागच्या राजाला लोक जात आहेत, दुसऱ्या कुठल्या मंडळात जात आहे, धक्काबुक्की होते, कोणाला व्यवस्थित दर्शन नाही भेटत आहे. तर मी सर्वांना आवर्जून एकच गोष्ट सांगेन की व्यवस्थित दर्शन आणि मन भरून दर्शन जर घ्यायचं असेल, नक्कीच उरणच्या राजाला या. धन्यवाद. धन्यवाद. आरामात दर्शन घ्या, देवाला पाहिजे तेवढं डोळ्यामध्ये भरून घ्या आणि आरामात प्रसाद घेऊन निघून जा, एवढंच मी सांगेन. आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो दादा की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला. आम्ही आमच्या इथे पब्लिकमध्ये म्हणजे आपण जसे चरणावरती दर्शन आहे तशी देखील आमची इथं व्यवस्था, जशी जर हे नसेल तर तिथे पण आपण चरणावरती डोकं ठेवण्यासाठी कुठल्याच पब्लिकला, ना लहान मुलांना अडवत, ना मोठ्या वृद्ध लोकांना देखील आपण अडवत, आपण जे कोणी येतील, कोणी श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्यांनी डायरेक्ट आपण त्या चरणावरती दर्शन इथे आपण अवेलेबल म्हणजे आपले लोकांच्या यांनी तिथे चरणावरती डोकं ठेवून आपण तुम्ही चरणावरती दर्शन घेऊ शकतो. सर्व जे गणेश भक्त आहेत ते, आणि मनसोक्त घेऊ शकतात दर्शन. तर दादा धन्यवाद, तुम्ही सर्वांनी खूप चांगला वेळ दिलात. आणि लवकरच गणपतीचा विसर्जन सोहळाही खूप थाटामाटात होतो, ते तुम्हाला वेगळ्या यूट्यूबर्सच्या मार्फत दिसतील. आणि आजची जी आपली भेट होती त्याचे 2 धीरज जे आहेत, एक माझा मित्र धीरज आणि एक माझा पुतण्या धीरज, यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे. तर सर्वांचे आभार मानतो आणि आपला पॉडकास्ट आज इथेच संपवतो. धन्यवाद. सालाबादमध्ये लॉकडाऊन सुरू झाला, सर्वांना माहिती असेल 2020 साला. त्या टायमाला आपण एक गर्दीची म्हणजे जी गव्हर्नमेंटकडून आपल्याला आलेल्या माहितीनुसार आपण म्हणजे त्यानुसार आपण लॉकडाऊनमध्ये गणपती साजरा केला. त्यानंतर आमच्या मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी एक संकल्पना राबवली का आपला गणपती हा पर्यावरणपूरक असावा. त्यासाठी आम्ही पर्यावरणपूरक गणपती, लॉकडाऊनच्या नंतर पर्यावरणपूरक गणपती हा साजरा करतो, जो पेपरच्या लगद्यापासून, कागदाच्या लगद्यापासून जो तयार केलेला असतो गणपती, असा आम्ही तो लॉकडाऊनच्या नंतर एक पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करायची ठरवलेली आहे. आणि ती आता आम्ही त्याच्या पुढे देखील परंपरा चालू ठेवणार आहोत.